आता गायलेला भाग कृष्ण सांगा. रामचंद्र भगवान की जय. रावणे आपल्या निजकरे आंदोळीला कैलासगिरी महाबळलिंग हे भारी तिळभरी नुचलेची. प्रभू रामचंद्र भगवान की जय. नाथ महाराज सांगू लागलेले, रावणाने कैलास पर्वत उचलला, कैलास पर्वताला सुद्धा हलवलं, पण हे लिंग रावणाला 20 हाताने सुद्धा तिळभर सुद्धा हलवणं नाथ महाराज सांगत. लिंग फुटीवरी ठेवून गेला रावणे गणेशा दिधला टोळा आजपी असे उभा केला रावण शोभला निभ्रंश. असा त्या गुराख्याच्या रूपामध्ये गणपती होता आणि गणपतीने काय केलं, रावणाला फसवलं, ते लिंग जमिनीवर ठेवलं आणि त्याच ठिकाणी ते लिंग स्थापित झालं असं नाथ महाराज सांगायचे. आत्मलिंग नाही हातासी पाय नसले काही त्यासी रावण कुंडे उकसा कशी कैकैसी काय सांगू. रावणाची काहीच विलाज चरण, कारण आत्मलिंग हे जमिनीवर त्या ठिकाणी राहिलं, तिथं स्थापित झालं. मग लिंग हातामध्ये येत नाही म्हणून रावण रडू लागला. आता कैकसी मातेला काय जाऊन मुख दाखवू आणि काय सांगू अशी चिंता रावणाला वाटू लागली. लिंग गेले आती मुक्तता काय केली नाही आता नगरा जाता शोभेल माता भय उभयता पाहू. असं रावणाला भीती वाटू लागली. आपण कैकसी मातेला जाऊन सांगितलं होतं की मी आत्मलिंग जाऊन आणणार आहे आणि असं सांगूनच आलतो, मग आता हे लिंग काही माझ्या हाताला येत नाही आणि मग आता कैकसी माता माझ्यावर कोपण, असं रावणाची चिंता वाटू लागली. रावणाला नाथ महाराज सांगतात, नाही देवना पितर उभयता पवित्र विष्णूने छळीने अपार दशकंधर तळमळी. अशा रावणाचा छळ विष्णूनं केला आणि विष्णूनं छळ करून रावणाची बेजारी केली. नाथ महाराज सांगायला लागले, लिंग बंधनी उभय मुद्रा शिवे दाविला शिवे दोरा रावणे सांडिकार परा पंचमुद्रा पंचलिंग. अशा महादेवाने पंचप्राण आखडून ते आत्मलिंग रावणाकडे दिलं होतं, पण ते जमिनीवर ठेवायचं सांगितलं नव्हतं आणि रावणाने ठेवलं असं नाथ महाराज सांगायचे. मुरुडनिया सरिता वस्त्र तेथे झाला मुरुडेश्वर मुद्रिका टाकिता पवित्र गुप्तेश्वर तेथे झाला. मग त्या देवस्थानाचं वर्णन करायला लागलेले. रावण जिथं ते लिंग मुरडून उचलायला गेला तिथं मुरुडेश्वर झाला आणि पुन्हा आणखीन तिथं देवस्थान त्या ठिकाणी निर्माण झाले असं नाथ महाराज सांगायचे. राग टाकिता शिवदोर तेथे झाला गणकेश्वर कानडे मनती धनेश्वर लोकव्यवहार पैसा. असे त्या ठिकाणी 2-3 देवस्थान निर्माण झाले. तिथं धनेश्वर सांगितलं, कानडेश्वर सांगितलं, असे देवस्थान त्या ठिकाणी झाले. नाथ महाराज सांगायचे, शिवशेज टाकिता साचार तेथे झाला शेजेश्वर ऐशी यावरी पंचवक्त्र श्रीशंकर नांदत. या ठिकाणी 5 देवस्थान निर्माण झाले आणि ते भूमीवर लिंग टाकल्याच्या नंतर तिथं शेजेश्वर सुद्धा तयार झाला असं नाथ महाराज सांगायचे. गोकर्ण हे जवाना दीक्षत्र तेथे महाबळ ईश्वर या लागी गोकर्ण महाबळेश्वर लोकव्यवहार प्रसिद्ध. असं ते गोकर्ण महाबळेश्वर नावाचं देवस्थान त्या ठिकाणी निर्माण झालं असं नाथ महाराज सांगायचे. गौतम पर्वत समुद्र तीर तेथे गोकर्ण महाबळेश्वर वाईचा महाबळ विचार
भिन्न परिचार ब्रह्मयागी. असा ब्रह्मदेवाने त्या पर्वतावर याग केलेले होते, अनेक यज्ञ केलेले होते. समुद्राच्या तीरावर तो गौकर्ण नावाचा पर्वत होता आणि त्या पर्वतावरच हे गौकर्ण महाबळेश्वर नावाचं देवस्थान झालं असं नाथ महाराज सांगतात. ब्रह्मयाने याग करिता प्रगटला तेथाही महाबळ. दोईचं भिन्न भिन्न स्थळ लोक सकळ जाणती. असं ब्रह्मदेवाने अनेक याग केले, अनेक यज्ञ केले आणि यज्ञ केल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवस्थान तयार झालं आणि तिथंच पुन्हा गौकर्ण महाबळेश्वर सुद्धा झाला असं नाथ महाराज सांगायचे. तीर्थाची वार्ता संख्या करिता संख्याता कैसरी हे कथा मूळ संमता अवधारा. असं नाथ महाराज सांगायला लागलेले आहेत. तीर्थाचं वर्णन करायचं म्हणल्यावर ग्रंथ वाढेल. तीर्थ असंख्य असे तीर्थ आहेत असं या ठिकाणी नाथ महाराज सांगायचे. मंडोदरी समान ये सीता ठेवे मानिले हनुमंता. ब्रह्मोत्तर खंडीची कथा विष्णू संभूता मंडोदरी. असं नाथ महाराज सांगायला लागले. ही जी कथा आहे, मंडोदरीचा जन्म कसा झाला हे कशामुळे सांगितलं तर हनुमंतरायाला मंडोदरी सीता का वाटली याच्यामुळे ही मंडोदरीच्या जन्माची कथा आणि सांगावं लागली असं नाथ महाराज सांगायचे. मंडोदरी सुंदर कांता स्वयं विष्णू तिशी निर्मिता. तिची सीतेची साम्यता स्वभावता पयाली. मंडोदरी सीतासारखी का वाटली तर मंडोदरीची निर्मिती स्वतः भगवान विष्णूने केली होती आणि म्हणून ती सुद्धा सीता मातेप्रमाणे शोभायमान होती असं नाथ महाराज सांगायचे. विष्णू करी अवलोकन ते तव होय श्री समान. मंडोदरी विष्णू निर्माण सीते सन्मान मानिक पे. अशी मंडोदरीचा निर्मिती विष्णूने स्वतःच्या हाताने केली आणि म्हणून ती लक्ष्मी मातेप्रमाणे शोभायमान दिसत होती आणि म्हणूनच हनुमंतरायाला सीता वाटली असं नाथ महाराज सांगायचे. दोघी आयो निजा तत्वता दोघी जणी पतिव्रता. मंडोदरी समान सीता हनुमंत मानवी. मग सीता माता सुद्धा पतिव्रता आहेत आणि मंडोदरी सुद्धा मुख्य पतिव्रतामध्ये वर्णन केलेलं आहे आणि दोघींचा सुद्धा अयोनी संभव जन्म असल्यामुळं दोघीमध्ये भिन्नता नाही आणि म्हणून हनुमंतरायाला सीता वाटली नाथ महाराजांना सांगायचे. रावणाचे आती एकांता मंडोदरीची ऐकोनी कथा. ऐकोनी अशोकवनी हनुमंता भेटेल सीता ते ऐका. असं नाथ महाराज सांगायला लागलेले. सीता का वाटली म्हणून ही कथा सांगितली. पण आता हनुमंतराय अशोकवनाच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पुढच्या अध्यायामध्ये सीता मातेची आणि हनुमंतरायाची भेट होईल नाथ महाराज सांगायचे. अशोकवन माझी मारुती नमस्कारोनी सीता सती. श्रीरामाच्या कथानुवर्ते सुखानुभूते दोहीसी. अशा पुढच्या अध्यायामध्ये हनुमंतराय आणि सीता मातेचा संवाद होईल. मारुतीरायाला आनंद झालेला आहे. प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये मारुतीराय तल्लीन आहेत आणि सीता मातेला नमस्कार सुद्धा मारुतीरायाने केला नाथ महाराज सांगायचे. एका जनार्दना शरण हनुमान लागवी आपण. वरील वन विदारण राक्षस कंदन ते ऐका. मग पुढे काय करतील मारुतीराय तर त्या वनाचा विध्वंस करतील आणि मोठमोठाल्या राक्षसांचा वध अशोक वनामध्ये करतील असं नाथ महाराज सांगायले. इति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकायम मंदोदरी जनक मंथनम नाम श्रेष्ठोध्याय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पूजा ही करायची. लाइट भी
हा पूजा होणार नाही बंद लाईस तरी कोणाला कुठं जायचं तर जाऊन या.